तुकाराम महाराजांनी सांगितलं, संगे वाढे शीण न घडे भजन. संघामुळे शीण वाढतो, भजन होत नाही. आणि माणूस हा संघ प्रधान असल्या कारणानं त्याने संघ करत राहिला आणि जेवढा जास्त संघ तो करेल तेवढा तो दुःखाच्या जास्त जवळ जातो. हे तुकाराम महाराजांनी तपासलं. बरं, त्यातल्या त्यात जो संघ तुकाराम महाराज सांगतात तो संघ एक दोन प्रकारचा संघ आहे. एक अज्ञानाचा संघ आहे आणि दुसरा ज्ञानाचा संघ आहे, किंवा याला अविद्येचा आणि विद्येचा संघ असंही म्हटलं तरी चालेल. एक संघ आहे अज्ञानाचा आणि दुसरा संघ आहे ज्ञानाचा. त्यातल्या त्यात अज्ञानाचा आणि ज्ञानाचा हे जे दोन संघ आहेत त्यात अजून आपल्याला दोन दोन पोट प्रकार करता येतात, अंतर आणि बाह्य. म्हणजे अज्ञानाचे अंतर आणि बाह्य हे दोन संघ आणि ज्ञानाचे पुन्हा अंतर आणि बाह्य हे दोन संघ. म्हणजे आता संघाचे प्रकार किती झाले मला सांगा? 4 प्रकार झाले. कोणते कोणते 4 प्रकार आहेत? अज्ञानाचा बाह्य संघ, अज्ञानाचा अंतरसंघ, ज्ञानाचा बाह्य संघ आणि ज्ञानाचा अंतरसंघ. हे 4 प्रकार, हे 4 विकल्प तुमच्या डोळ्यासमोर धरा. त्यातल्या त्यात थोडासा विस्तार करायचा झाला तर अज्ञानाचा जो बाह्य संघ आहे तो काय आहे? आपण सगळेच ज्या प्रपंचाच्या संघाचा विचार करतो आहोत हा सगळा संघ म्हणजे अज्ञानाचा आणि बाह्य संघ आहे. बाह्य संघ कितीही त्यागण्याचा प्रयत्न केला तरी तो आपल्याकडून त्यागला जात नाही. आपण जो काही प्रपंचाचा अतिविस्तार करतो आहोत तो प्रपंचाचा केलेला अतिविस्तार कितीही मनुष्यानं ठरवला की आता संपला पाहिजे तरी तो संपत नाही आणि तो संपवावा असा कधी माणूस विचारही करत नाही. मी जर माझी संपत्ती वाढवून ठेवली असेल, मी जर माझ्याकरिता मोठं घर बांधून ठेवलं असेल, मी जर माझ्याकरिता एखादी चांगली आलिशान गाडी घेतली असेल तर हे सगळं सोडावं आणि कायमचं पंढरपूरला जावं असं कोणाला वाटतं? मला सांगावं, कोणाला वाटतं? कोण या अपेक्षेत आहे? मी आतापर्यंत कष्टाने जे उभं केलंय ते सगळं सोडायचं आणि पंढरपूरला निघून जायचं आणि कायमचं राहायचं आणि कधीच परत यायचं नाही असं कोणाला तरी शक्य आहे का? असं शक्य होत नाही. हा सगळा बाह्य संघ आहे आणि हा बाह्य संघ, त्या बाह्य संघाचा त्याग होणं हे फार फार कठीण आहे, फार दुर्लभ आहे. हे सहजासहजी होत नाही. आम्ही तसा कधी विचारही करत नाही.